अहंकार आहे ना तुझ्या बरोबर, अहंकार हा बाप आहे तुझा. तसा सर्वाच्या वर असतं ना, तसं आपल्या आयुष्यामध्ये एक वरचढ आपल्या आहे, तो आपल्याला सुधरू देत नाही, तो आपला अहंकार. ची वाटी सुद्धा चेपू नये म्हणून आपण काळजी करतो. मग हा दुसऱ्यांनी दिलेला देह तुम्हाला आहे, कसा बेतालपणे वापरता, रात्री कुठे पडता. नाही 2 दिवसापूर्वी काय इथे कत्तेशी कोणी नाही आहे, कोणीच नाही, कसं येणार हो पिऊन इथे कशी येतील. नाही नाही, इथे जे प्यायला आले ती दारू निराळी आहे. जाने क्या पिलाया तूने बड़ा मजा आया, मैं दीवानी मैं मस्तानी. जाने क्या पिलाया तूने. आणि ही साधी नाही आहे, तुम्हाला दोघांनाही माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. नाही नाही, म्हणजे तुम्ही चांगल्या अर्थाने बोलतोय, सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात असं नव्हे. व्हेंटेज जी असते ना ती जुन्यातली जुनी असते, आणि जेवढी जुनी तेवढी चढते जास्ती, महाग पण फार. आमची 750 वर्षापूर्वीची जुनी आहे. एक सिप घेतला की तुम्हाला कळेल मी मनुष्य नाही, मी देह नाही, मी कर्मकर्ता नाही, प्रभुरूप आहे मी. जाने क्या पिलाया तूने बड़ा मजा आया, मैं दीवानी में मस्तानी. मोले मदिरा खाय, नाथ महाराज भागवतात म्हणतात, मोले मदिरा खाय मदिरा नादे नासे गाय, जेणे ब्रह्मानंद सेविला होय तो केविरा हे आवरला. अरे जुन्या काळची गोष्ट. अरे रुपयाचा बेवडा पेला तर एवढा मस्त होतो, त्याला कोणी कळत नाही, जगाची बेपर्वा वावरतो, कोणाला घाबरत नाही. बरोबर आहे ना. मग ज्यांनी ब्रह्मानंद सेवन केलाय तो कसा आवरला राहील. याच्याकरता आमची घडलेली गोष्ट मी नेहमी सांगत असतो. आमच्या सातारला फार जुनी गोष्ट आहे, 150-200 वर्षापूर्वीची. मग ते राजे लोक काय करायचे, मोठे सरदार बिरार मंडळी, हे होळी आली की नाही मग दारूची टिपं भरून ठेवायची आणि सगळे गावातले पिणारे बोलवायचे, आणि मग ते आणि वरून खुर्दा टाकायचा, आणि त्या खुर्दा टाकण्याकरता डोकी फुटायची, मारामारी व्हायची, तू पितो कमी होतो, हे सरकार लोकांना आनंद बघून. जुन्या काळच्या पद्धती. पूर्वीच्या काळी ते आता तुमच्या इटली किंवा रोममध्ये शिवमाची माणसाची लढाई लावत होती, त्या बंद झाल्या. पूर्वीच्या काळी ते तिटवाखोरपणा होता, आणि मग ते टाळ्या वाजवायचे. एक काय झालं, असा पिलांतर तर राजेवर गेला, काय राज खाली आहे, सातारचं राज तुम्ही का आम्ही. क्या बात आहे, तुम्ही का आम्ही खाली या. सरकार असते, आता काय बोलू नको. शिपायला म्हणले त्याच्या पार्टीवर रान कुठं राहतो ते बघ, त्याच्या मागोमाग जा, तूच तूच बाबा. तिथे एक पडलेलं फूल होतं, ते म्हणले त्याला दे, सरकारने दिले, तूच राजा आजपासून. घरी गेल्यावर बायकोला म्हणाला, सातारचं राजा आलं, ओवाळायला ये. म्हणली काढली आहे पायातली. रोजचा अनुभव ना, कारण ही रोज नवीन अर्थ कुठे आणायच्या, शिल्लक असेल तर घरात वाद. यांनी वाद दिला असताना वाद घरात शिल्लक कशा राहील. आपलं हे आमचं प्रवचन आहे, हसत खेळत आनंद लुटणे, पण विषयाला धरून नाही. बघा काय आहे ते सांभाळा नीट. मग दुसऱ्या दिवशी शिपाई दारात आले, त्याला म्हणले सरकारने बोलवलंय. लट 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 लट, काय चुकलं का माझं, उतरली होती. काय रे म्हणले, काल रात्री काय म्हणलास, सातारचा राजा तुम्ही का कोणी, आम्ही, मला म्हणत होतो आम्ही. काय म्हणला सरकार, कुठे झोपडीत राहणार, आमची काय टिंगल टवाळी करता म्हणला. मग काल म्हणला मी कुठे बोललो, ती बोलली. मला जर कळलं असतं तर मी बोललो असतो का, ती बोलली.
मग ती जर तुला राजा करू शकते, पण ब्रह्मस्थिती प्राप्त झाली तर ती तुला काय करू नाही शकणार. मोले ओवी बघा, मोले मदिरा खाय, मदिरा नादे नाचे गाय, जेणे ब्रह्मानंद सेविला होय तो केविरा हे आवरला. कसे ज्ञानोबा तुम्हाला आवरले जातील, कसे नाथ आवरले जातील. सगळ्या जातीय वादाची चळवळी वगैरे सगळे तुमचं कॉन्स्टिट्यूशन नंतरचं आहे. ही 750 वर्षापूर्वी चळवळ सुरू झालेली आहे भारतामध्ये. हे कोणाच्या लक्षात येत नाही. उलट वारकरी संप्रदायाची टाळकुटे वगैरे वगैरे म्हणून निंदाच करत सुटली मंडळी. काय कुळ जाती वर्ण आघवेच्या प्रमाण. कॉन्स्टिट्यूशनचं कलम 14, 15, 16 मी सांगायची गरज नाही, हेच आहे त्याच्यावर आर्टिकल. काय ही कलम सगळी ज्ञानेश्वरीतली आहेत. सर्वांना अधिकार आहे, तुकोबार आहे, यारे यारे लहान थोर. काय वाङ्मय आहे, काय साहित्य अलौकिक. म्हणून शिकवतायत ते, देहाची नुसती निंदा करू नकोस. अरे देह, घर टाकलं म्हणजे देह टाकलं का, आणि कसं टाकतोय, तुझा असेल तर टाकता येतो का. जिथपर्यंत शरीर आहे तिथपर्यंत भूक लागणारच आहे. दुपारची 12ची वेळ झाली, किती उपास तापास करा. काय रुसून रुसून किती वेळ बसला रुसून, आणि किती वेळ रुसून बसणार. बायकोचं भांडण झालं, ते म्हणले उद्या. नवरा बायकोला एकमेकाच्या खोडी माहिती असतात. बोलणार नाही म्हणणार, तू याचं खाणार पण नाही. ते म्हणले मी कुठे म्हणते, तुम्ही खाऊ नका पण आम्हाला खायला काय काय आहे काय म्हणले. आमचं आम्ही करणार, आम्ही खाणार. तिने काय सांगू तुम्हाला, अशी कांद्याची भजी केली. हा 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 असं उत्कृष्ट तुम्हाला सांगू काय. कांद्याची भजी काय, त्याच्यावर मिरचीची भजी काय. हा 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 गोडसे महाराज थालीपीठं काय. हा 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 तुमचे वडील पाठवतो ते आम्हाला. काय थालीपीठं काय, सगळा रंग तुम्हाला सांगू इतका की बोलायची सोय नाही. आणि जेव्हा वास आला, काय करतेस म्हणले, तुम्हाला काय करायचंय म्हणला. मी बोलायचं नाही उपास म्हणून नाही म्हणली. मला माहितीच होतं, जाऊन जाऊन कुठे जाणार. माझं बोलणं कळलं का. असं देह म्हटल्यानंतर जेवण पाहिजेच. काम आहे तिथपर्यंत हे असणारच. हे टाकताच येत नाही, टाकताच येत नाही, हे नीट लक्षात घ्या. म्हणून जववरी संगू प्रकृतीचा, तववरी त्यागू नघडे कर्माचा, आणि ऐसी ही करू म्हणती तयाचा आग्रहोची उरे. जे करू म्हणतात त्यांच्याजवळ फक्त आग्रह राहतो, आग्रहा व्यतिरिक्त काही राहत नाही. सोडणार 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 काय राहतं, फक्त आग्रह. सुटत तर काही नाही. म्हणून महाराज म्हणाले, आता शरीरा पुष्कळ बोलण्यासारखं आहे. माय बाप ओखटी ते जीव म्हणशी तरी. अहंकार आणि अविद्या हे दोन आहेत. सध्या आईबाप कोणालाच नको असतात. इट्स अ फॅक्ट. निदान 95% तरी असं आहे. 5% द्या सोडून. 5% लाजे काजे जे आहेत, 5% लाजे काजे आहेत किंवा परिस्थितीजन्य आहे. बापाने अजून सही करून दिली नाही म्हणून आहे. म्हणून इथे 50च्या पुढची माणसं आहेत, तरुण पण आहेत. पण एक आज सल्ला देतो, शेवटपर्यंत पोरांच्या नावावर काहीही करू नका. $1 मिलियन आहे हा सल्ला. हां, मेल्यानंतर करा, नॉमिनेशन करा, पण मालकी हक्क करून देऊ नका. एक लक्षात ठेवा, तुमच्या मागे तुमच्या बायकोचं नाव लिहा, नाही ते हे लेखायचे तिला भीक मागायला लावतील. स्वतःच्या बायकोच्या चपल्या बगलेत ठेवतील. ठेवाव्यात, माझं त्याच्याबद्दल म्हणणं नाही आहे. पण ज्या पायामुळे एवढे मोठे झालात ते पाय विसरू नका ना. ज्या पायामुळे मोठे झालात ते पाय विसरू नका ना. हां, तसं एक वेळ तू म्हणशील मला बाप नको, मी चॅलेंज देतो, बाप नको म्हणा, बापाचं नावच लावू नका. चला,
फॉर्म भरताना फादर्स नेम आहे ना, सर नेम आहे ना, आणि सेल्फ आहे ना. एक असाच मोठा होता, बाप लेकाचं भांडण झालं. त्या दिवशी त्यांनी ठरवलं, या बापाने आपल्याकरता काही केलं नाही, उगाच बोलतो, मी कमवतो, मी खर्च करतो, मला म्हणतो एवढे पैसे का खर्च करतो, त्याचपासून आज नाव लावणार नाही. बायको म्हणली, डोकं फिरून घेऊ नका, अहो तुमच्याकरताच म्हणतायत ना, का ते त्यांनी स्वतःला मागितलं. तू मध्ये बोलायचं नाहीस, हा पुरुषीपणा. आलं का लक्षात? हां, आलं. हा युगो असतो पुरुषाचा, पुरुषाभिमान. आता काही करायची गरज नाही आहे. हां, कालच सांगितलं ना, पोरीसुद्धा आल्या नंबरला, क्रिकेटियर. क्या बात आहे. तुमच्या बरोबरीने स्कोअर करायला लागल्या. हां, अहो मला काल ती त्यांची मनगटे वगैरे बारगी बघितल्यावर पण 4 मारत होत्या, 6 मारत होत्या. मला असं वाटलं मनगट मोठंच लागतं. मग मला कळलं मनगट मोठा असण्यापेक्षा अंतःकरणाची पॉवर मोठी लागते. पॉवर मनगटात नाही. एखादं मोठं असलं ना आणि समोरचा विरोधी घाल, म्हणला एवढा मोठा पेलवान शरीराने, नाही बा म्हणला, ते बघितल्यावर माझं पाय थरकाप झाले. ताकद कशाची आहे? मनाची ताकद आहे. तसं नीट लक्षात घ्या. बाप नको म्हणाल, आई नको म्हणाल, मान्य आहे, मान्य आहे. पूर्वीच्या काळी नको म्हणू शकत नव्हते, कारण एकत्र कुटुंब एका घरात राहत होतं. नको म्हणून जाणार कुठे? एका घरात जर एकत्र कुटुंब जाणार कुठे? आणि त्यावेळेला बापाच्या विरुद्ध बोलणं, आईच्या विरुद्ध बोलणं हिम्मत नव्हती, गाव वाळीत टाकत होतं. आता सगळं गाव त्याच्यात जर आलं. आलं का लक्षात? हो, एक विनोद आहे बरं का, मोठा गमतीचा विनोद आहे. मी आता वयाने मोठा असल्याकारणाने हे अजून विनोद शिल्लक आहेत माझ्याजवळ. काय सांगायचे माहिती आहे का? आत्ताची हे फिरतात ना, लग्नाच्या अगोदरच फिरत असतात. नाही, फिरावं, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. काय माझ्या म्हणण्याने कोणी ऐकणार आहे? पण नाही, पूर्वी, आताचं काही नाही, हे आत्ताच्या करता नाहीच आहे. पण पूर्वीचे काय म्हणायचे माहिती आहे का? एक 20 वर्षापूर्वी, बघा कसा घेऊन लग्नाच्या अगोदरच फिरतोय, आम्हाला 3 मुलं झाली पण आम्ही बोललो नाही. आता काय देसाई, कपाळावर हाणून मारून घ्यायचं. आता ह्याचा अर्थ काय? नाही, अर्थ काय याचा? 3 मुलं झालं आणि हे हातात हात घेऊन आमच्या समोर निघाले. बाप असला लाज वाटत नाही गाढवाला? आम्ही 3 मुलं बोलत नव्हतो शब्दाचा अर्थ, वडिलांच्या समोर बोलत नव्हतो, पण एकांतात बोलल्याशिवाय का पोरं झाली? म्हणजे अर्थ तर नीट लक्षात घ्या ना, प्रत्येकाचा अर्थ नीट करावा. बोलत नव्हतो शब्दाचा अर्थ काय? म्हणजे त्यांचा मान राखत होतो. उगीच बाब्या दे रे थाप. काय अलीकडे कुठेही कोणीही नवरा बायको आहो जावो बोलतच नाही, अरे तुरीशिवाय बोलतच नाही. हा बंड्या तती बेबी, आणि बंड्या आणि बेबीचं बंड, नामे संसार, नामे संसार. म्हणून महाराज इथे म्हणतायत, अरे माय बाप ओखटी. कुठे सोडतोच माय आणि बाप? नको म्हटलं तरी सोडता येतं का? मग अशी दृष्टांत होतोय तिथपर्यंत आहे. तो गेला ऑफिसमध्ये, त्या दिवशी 1 तारीख होती, पगाराचा दिवस होता. त्या सिग्नेचर सुद्धा नमुना असतो, स्पेसिमेन सिग्नेचर पगारला सुद्धा. तिथे त्यांनी, तो नेहमीचा मित्रच होता, त्यांनी सही केली, बापाचं नाव गाळलं होतं. म्हणला, अरे माधव, ते सही अपुरी दिसते. हा, नाही म्हणले, ते नाही म्हणले, आहे तशी कर, नमुन्यासारखी कर. नाही म्हणले, मी बापाचं नाव गाळलंय. अरे म्हणले, ते का गाळलं? नाही म्हणला, काही संबंध नाही, आजपासून ठरलंय त्याचं नाव घ्यायचं नाही. घरात भांडण झालंय. तो आपला दोस्त आहे ना, मी सही केली आणि मी समोर करतोय ना. ते म्हणले, समोर कर नाही तर मागे कर, पण स्पेसिफिक सिग्नेचर जशी आहे ही बघ, तुझी सही जळते का? पण म्हणला, मित्र आहेस माझा, लक्षात घे, काम बापाने केलं का मी केलं? काय संबंध बापाचा? व्हॉट्स युअर प्रॉब्लेम?
तर म्हणलं हे असले वाद माझ्याशी घालू नकोस, तुला नाही करायची तुझ्या माझ्या मित्राचा खंड, आपण साहेबाकडे जाऊ. म्हणले सर ही आत्ताची सही आणि ही मागची सही, या सह्या जुळत नाहीत म्हणून मी याला पगार देऊ शकत नाही. ते म्हणजे यू आर क्वाईट करेक्ट. ते म्हणले काय? ते म्हणले मधलं बापाचं नाव घालायला तयार नाही. ते म्हणले बापाचं नाव का घालायला तयार नाही? म्हणले बापाने काय माझ्याकरता केलं, माझं त्याचं पटत नाही, मी बापाला मानत नाही. साहेब हसला. म्हणलं काय कायदा आहे, सही तशी कर, उगीच वाद घालू नको, वाद घालण्यात बरोबर नसतं. नाही पण बापाने काम केलं का मी केलंय? ते म्हणले तू जरी केलं असतीस तर बाप नसता तर तू नसतास म्हणून बापाचं नाव घाल. तसं देवाचं नाव घ्यायचं का न घ्यायचं ठरवू नका, देव नसता तर तुम्ही नसता एवढं कळलं तरी पुष्कळ झालं. काय भानगड आहे आणि काय चर्चा आहे. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात माय बाप ओखटी तेजू म्हणशी तरी. अहंकार आहे ना तुझ्याबरोबर, अहंकार हा बाप आहे तुझा. तसा सर्वाच्या वर असतं ना, तसं आपल्या आयुष्यामध्ये एक वरचढ आपल्या आहे, तो आपल्याला सुधरू देत नाही, तो आपला अहंकार. बरोबर आहे ना. बाप मुलामध्ये आड काय येतं? अहंकार. नवरा बायकोमध्ये आड काय येतं? अहंकार. नोकर मालकामध्ये आड काय येतं? अहंकार. रस्त्याने गाडी चालवण्यामध्ये हा माझ्या थोडा पुढे गेला, आड काय येतो? अहंकारच. आता आम्ही प्रवास करतो ना, आमच्या स्पीडने चाललो असतो ना तरी पेप्या पेप्या पेप्या, अहो 100च्या स्पीडने चालले तर ते पेप्या करतंय. मग आम्ही आमच्या बाजूला काढ, जाऊ दे त्याला पुढे, कुठे पोचायचं ते पोचू दे, आमचं काय घेणं देणं आहे. नाही अवघड आहे. अहंकार, माझं बोलणं कळलं का? अहंकार. हे कार्टी मरतायत ना 4-4 सेल्फीने. अरे तो मला म्हणून मी म्हणणार आहे का माझं बॅलन्स काय आहे? बॅलन्स गेलं खाली. कशाचं बॅलन्स? हां, देव न मानणाऱ्यांच्या खात्यात बॅलन्सच काही नसते. माझं बोलणं कळलं का? आणि देव मानणाऱ्यांच्या खात्यामध्ये एवढी बॅलन्स असते की जन्मजन्मांतरांची बॅलन्स असते. आणि म्हणून आयुष्य सुद्धा बॅलन्सिंग असतं. अनेक मित्र येतात जवळ, नाही माझ्या गळ्यात माळ आहे मी नाही घेणार. न्यूयॉर्कला आमचे एक प्रोफेसर होते पारेख म्हणून, आणि त्याला तिथे मोठी नोकरी लागली युनिव्हर्सिटीमध्ये. आणि युनिव्हर्सिटीची मंथली मीटिंग होती आणि मंथली मीटिंगमध्ये बिअर सर्व करतात त्यांच्याकडे. अशी चुकलं माझं आडनाव, झवेरी त्याचं आडनाव होतं, मधु झवेरी हे त्याचं नाव होतं. आणि ते फिरवल्याला त्याने सांगितलं म्हणे आय एम नॉट गोइंग टू टेक एनी ड्रिंक्स आय विल. ते म्हणे वाय? सगळे म्हणाले. त्यांना आश्चर्य वाटलं. बिअर म्हणजे काय लिकर नव्हे एकदम पॉवरफुल. बिअर म्हणजे थोडंसं इकडे तिकडे जास्ती घेतलं तरच, बाकी काहीच नाही. ते म्हणे जस्सी आय एम अ वारकरी. व्हॉट इज हू गोज टू वारी एव्हरी इयर टू पंढरपूर अँड वी हॅव टेकन अ ओथ दॅट वी विल नॉट ईट मीट, वी विल नॉट ड्रिंक एनी लिकर. ओ व्हेरी नाईस. ते काय म्हटले माहिती आहे का? डोंट फोर्स हिम. Mr. Zaveri is a man of principle.